सकाळी कढी चपाती मस्तपैकी टमाट कणीस घेतलं वारापलं गुपू 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 आणि सरळ आलो लग्नाला. आपलं म्हणलं लग्नावर पण आल्या आल्या म्हणलं पहिले जेवणाचं बघावं, कारण की आपण लग्नाला खास जेवायलाच जातो. मग जेवणाची पंगत कुठं असते ती शोधली आणि जेवणावर बसलो. मस्तपैकी पुरी होती, गुलाबजाम, पनीर भाजी, सुक्की भाजी, पापड, भात वगैरे ओकेमध्ये खाल्लं. मट्टा पण होता, मट्टाला तिखट होता. फाटली माझी वरून भरून, थंडगार पण झालं आणि गरम पण झालं त्या मट्ट्यानं. काय बोलायचं आता, असून द्या चांगलं लब जेवण होतं एक नंबर. मग आपला नवरदेव कसा आहे मित्र. पण आमचं कधी लग्न व्हायचं, आमच्या नशिबात नाहीच हो भोग, लग्नाचे भोग नाहीतच. आम्ही असंच सिंगल राहणार आहे. आणि ही बघा दोन्ही ओकरचे कसे वातावरण, नवरा नवरी वगैरे मस्त बायकी आपण अक्षता हातात घेतली ती नवरा नवरीतला शुभ आशीर्वाद. या आपली कसं आनंदी आनंद वातावरण चाललेलं. मग करण आपल्याला फ्रुटी पाजली येता येता. थँक्यू करण भाई, थँक्यू सो मच फ्रुटी पाजल्याबद्दल. 10 रुपये दिलं तुम्ही आम्हाला. ओकेमध्ये मग घरकड्यात आलो. हे आपलं सेल्फी सेशन ह्यांचं चाललेलं फोटो सेशन केलं. पण आपली शुक्री काय लाजत होती, ती काय फोटो देत नव्हती. मग चोंडू सुटलेली गैला त्या धारा काढाय मग आलो आम्ही. ह्याला कुठल्या किटल्या घेतल्या वगैरे ओकेमध्ये सेल्फ्या काढल्या 2-4. आणि आपल्याला आज जायचं होतं आपल्या क्लासमेटची वरात बघाय गावदेव सोहळा. मग आमच्याच क्लासमेट एकदम ग्लॅमर्स दिवा दिसत होते, एकदम ओकेमध्ये दिसत होती. चांद निखार आलेला एक नंबर. मग तिथं आपलं टाईम स्पेंड केला, थोडं नाचलो गालो खेळलो, कारण की आमची क्लासमेट आहे ना त्यामुळं. मस्तपैकी होती वरात वगैरे. आमच्या इथं गावदेव सोहळ्यालाच वरात होते. मग हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, पाय वगैरे पडलो आणि घरी आलो मस्तपैकी. गुड नाईट.